स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चापडगाव हायस्कूल, चापडगाव. इयत्ता 8वी, विषय मराठी. घटक पद्य, उपघटक. विद्या प्रशंसा. विद्या प्रशंसा म्हणजे ज्ञानाची स्तुती, जी ज्ञानाची स्तुती कवीने केलेली आहे. या कवितेचे कवी आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी कवितेची जी स्तुती केलेली आहे, ज्ञानाची जी स्तुती केलेली आहे व त्यांचा जो जीवनपट काय आहे, तर आपण अगोदर त्यांचा जीवनपट व त्यांचा कविता परिचय अभ्यासूया. या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. विद्या प्रशंसा म्हणजे ज्ञानाची स्तुती. कवीचा जन्म 1824 तर 1878. भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथपरिशिक्षण, त्यांच्या चिकित्से बुद्धीचे दर्शन घडवण्यात, पद्य रत्नावलीत त्यांनी मेंदूदूतांचा रसाळ अनुवाद घेतलेला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेल्स ही सॅम्युएल जोन्स यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिकांचे चारित्र्य आणि अर्थशास्त्र परिभाषा हे त्यांचा अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्यामूल्य तत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांचे शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रयत्नास येते. विद्यार्थी मित्रांनो, विद्या म्हणजे ज्ञान. या कवितेचे विद्येची माहिती सांगितलेली आहे. विद्येसारखा मित्र नाही. सर्व दुःखे दूर करण्याची ताकद विद्येमध्ये असते. म्हणून विद्यादेवीची सतत आराधना करावी, असा संदेश या कवितेत कवीने गंभीर व उदात्त शब्दात दिलेला आहे. काय सांगितलेलं या कवितेमध्ये की जी विद्येची थोरवी आहे, सांगताना कवी म्हणतात, या जगामध्ये माणसाच्या विद्येमुळे तर प्राण्यापेक्षा श्रेष्ठत्व लाभलेले आहे. प्राण्यापेक्षा विद्येला काय दिलेलं आहे? श्रेष्ठत्व दिलेला आहे. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितलेली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती काय होते? कमी होत नसते, तर ती वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसांचा सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितलेले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग या कविता संग्रहातून घेतलेला आहे. प्रस्तुत कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे रे? आठवणीतल्या कविता. की विद्या दिल्याने ज्ञान कमी होत नाही. विद्या जर दिली, इतरांना विद्या दिली, तर बघतो विद्यार्थी मित्रांनो, आपण इतराकडून ज्ञान घेत असताना आपल्याला ज्ञान हे प्रत्येकाकडून घ्यावंच लागतं. का आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण परिपूर्ण असतो का रे? नाही. तर आपल्याला ज्ञान घेत असताना कुठेतरी अडचणी येतात. कोणतीही गोष्ट असो, ज्ञान वगैरे म्हणजे आता जर आपल्याला एखादा रस्ता शोधायचा असेल तर आपण लगेच त्या रस्त्याकडे जाऊ शकतो का? नाही. तर आपल्याला कोणाला तरी तो विचारावा लागतो, तेव्हा आपल्याला रस्त्याची वाट सापडते. त्याच्यानंतर आपल्याला दवाखान्यामध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, तर आपल्याला तिथेही आपल्या ज्ञानाची गरज लागते. का बरं? लगेच डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि आपण त्या घेतल्या असं होतं का? नाही. त्या गोळ्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. कोणत्या आजारावर त्या गोळ्या दिलेल्या आहेत आणि कधी कोणत्या टायमाला घ्यायच्यात ह्याही आपल्याला समजून घ्यावं लागतं. इथंही ज्ञानाची गरज लागते. म्हणून छान अशा शब्दामध्ये कविता विद्या प्रशंसा ही आपल्याला पाहायची आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की विद्येमुळे माणसाला सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येमुळे काय होतं रे? की दुःख जे आलेले आहे त्या दुःखापासूनही आपल्याला त्याचं निवारण होऊ शकतं.
विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही. आपण खूप संकटात असलो किंवा टेन्शनमध्ये जर असलो तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघा, पुस्तके वाचा, गोष्टीचे पुस्तके वाचा, शांत वाटेल तुम्हाला. तुम्ही कवितेचे पुस्तकं वाचा, आपण अभंग वाचतो. हे पुस्तकं का वाचतो रे? की आपल्याला जे संकट आपल्या डोक्यामध्ये येतं, ते डोक्यामध्ये आपल्या सतत चाललेलं असतं, तर आपल्याला त्याच्यापासून दूर जाण्यासाठी जे पुस्तकप्रेमी असतात, ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड असते, ते बघा, तुम्हाला ते ज्ञानाचा भंडार वाटताना दिसतील. ज्ञानाचा म्हणजे त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा खूप असतो. पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की वाचाल तर वाचाल. जर आपण वाचलेच नाही पुस्तकं तर आपल्याला ज्ञान कळेल का? नाही. आपल्याला व्यावहारिक ज्ञानही कळणार नाही. तुम्ही जर दुकानामध्ये जर गेलात तर तुम्हाला जर 1 किलो तेल जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कळतच नाही आहे 1 किलोसाठी कितीचं माप लागतं, त्याच्यानंतर अर्धा किलोमध्ये कितीचं माप लागतं. जर तुम्हाला मग त्या दुकानदाराने फसवलं की मग एक किलोच्या ऐवजी तुम्हाला अर्धाच किलो तेल दिलं आणि म्हटलं हे 1 किलोच तेल आहे, मग इथं आपल्याला ज्ञान नाही आहे. मग आपल्याला ज्ञान असलं, विद्या जर असली तर आपण काय करू शकतो रे, त्या पुढच्या व्यक्तींना बोलू शकतो की नाही, हे अर्धा किलोचं माप आहे आणि हे 1 किलोचं माप आहे. म्हणजे इथेही विद्या काय आहे, आपल्याला सर्वात जवळचा मित्र म्हणजे कवीने सांगितलेला आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात की विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, कारण की तो आपल्याला प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात साथ देत असतो. अशा पद्धतीने ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. या कवितेत आठवणीतल्या कविता भाग या कविता संग्रहातून घेतलेले आहे आणि या कवितेत विद्या प्रशंसा काय आहे, विद्येचे महत्त्व काय सांगितलेले आहेत, या कवितेत आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि उर्वरित भाग आपण हे उद्याच्या तासामध्ये अभ्यासूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.